नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण मुंबईमध्ये पोहोचलो आहोत, यादव सरांच्या घरी आहे। तर सरांना पुस्तकांचं खूप वाचण्याचा छंद आहे आणि काही लेखकांची इतके पुस्तकं मी पाहिलेत विचारू नका। आणि संत गाडगे महाराजांची एकत्रित एवढे पुस्तकं मी पहिल्यांदाच पाहिले असतील। किमान 120 पुस्तकं वगैरे आहेत। परत छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकं आहेत, खूप काही आहेत। ते चला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्कीच राहा। तर मित्रांनो, आज 4 मे 2025 रोजी मी यादव सरांच्या घरी पोचलो होतो। तर आज एक कार्यक्रम होणार होता, विवाहसप्तपदी.comचं इनॉग्रेशन होतं। तर त्या कार्यक्रमासंदर्भात मी पोचलो होतो। तर माझ्याकडे वेळ शिल्लक होता, तर मी सहज सरांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो। मग तिथं मला भरपूर पुस्तकं पाहायला मिळाली आणि ही पुस्तकं खरंच खूप विविन्न प्रकारचे होते। कित्येक लेखकांची पुस्तकं त्यांच्याकडे जमा होती आणि संत गाडगे महाराजांचे एकत्रित मी पहिल्यांदा इतकी पुस्तके पाहिली असतील, ते आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतालच। तर इथं बघू शकता कित्येक ग्रंथ आहेत। बऱ्याचशा पुस्तकांवरती सरांनी स्वतः कवर घातलेलं आणि त्याच्यावरती नाव वगैरे लिहिलेलं कवरच्या असं दिसायला तुम्हाला। आता काही पुस्तकांचे लेबल्स वगैरे दिसणार हँड रायटिंगमध्ये, तर ते हे बघा इथं पाहू शकता आपण। तर इतके नीटनेटके बुक्स सावरून ठेवले होते। वाचले की एखादं पुस्तक तुम्ही एखाद्या लेखकाचं पुस्तक मागावं आणि सर लगेच तुम्हाला ते कॉलममधून काढून तुमच्या हातात देतील की हे ग्रंथ आहे, हे लेखकांचं हे आहे पुस्तक म्हणून वगैरे। तसं तर मी पुस्तकं जास्त वाचत नाही, पण त्यांच्या घरी गेल्यानंतर जे पोझिशनमध्ये पुस्तकं वगैरे ठेवण्यात आलेली होती ते बघून प्रचंड असं मला आवड झाली की सर एक व्हिडिओ करू शकतो का? सर म्हटले का नाही। तर त्यांचे सगळे हातातले कामं सोडून त्यांनी मस्त असे जे पुस्तकं होते वेगवेगळ्या लेखकांचे ते असे मांडून दिली मला की आता घ्या तुम्ही, सगळे कवर पेज वगैरे येतील। तर हे असे सरांनी त्यांच्या वेळेतनं वेळ काढून, त्या दिवशी ॲक्च्युली त्यांच्या विवाहसप्तपदी.comचा इनॉग्रेशन होता, तरीही त्यांनी मला कमीत कमी 1 तास वेळ दिला ह्या पुस्तकांचा व्हिडिओ करण्यासाठी खास। तर इथं पाहू शकता आपण संत गाडगे बाबा महाराजांचे इथे भरपूर पुस्तकं आहेत। मी पहिल्यांदाच इतकी पुस्तकं जे पाहिली होती त्यांची, आणि मला माहीतसुद्धा नव्हतं की एवढे पुस्तकं उपलब्ध होती लायब्ररीजमध्ये म्हणा किंवा विक्रीसाठी कुठल्या तरी बुक स्टॉलमध्ये वगैरे एवढी पुस्तकं असतील, मला माहीतच नव्हतं आणि कित्येक लोकांना अजूनही माहीत नसेल। तर हे व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा की अशी पुस्तकं आहेत अजून पण। आता तर सोशल मीडियाचा जमाना आला आहे, पुस्तकाला नवीन यूथ जो आहे क्वचितच पाहत असेल किंवा वाचत असतील, कारण की त्यांना सोशल मीडियावरून टाईमच मिळत नाही। इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, असे सगळे आता इकडं रोळलेले आहेत। तर इथं पाहू शकता आपण विविध पुस्तकं कसे सरांनी हे करून ठेवलेले आहेत त्यांच्याकडे, आणि ते वारंवार वाचत पण असतात। आणि ते जेव्हा बोलतात ते कम्प्लिटली असं ज्यावेळेस बोलत असतात पुस्तकातले काही असे शब्द सांगतात बोलता ते आपल्याला समजत नाही, पण खूप छान आहे। आणि इथं सरांनी एक कविता दाखवली होती मला, तर ही छान होती। मी त्या दिवशी शूट करत होतो, पण नंतरने मी त्याचं फोटो काढलेले, ते इथं पाहू शकता तुम्ही। तर या फोटोच्या माध्यमातून मी नंतरनं वाचली ही कविता, खूप छान होती, तुम्हीही वाचू शकता। इथं मी फोटो घेऊन क्लिक केले, तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा वाचू शकता एक कविता जी होती। तर इथं कित्येक कवर पेज पाहू शकता त्या सर्व पुस्तकांचे। तर तुम्हाला जरी का पुस्तकांचं वाचायचं छंद असेल तर तुम्ही सरांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्हाला पण काही नवीन पुस्तकांची माहिती वगैरे सरांकडून मिळू शकेल। आणि सरांनी भरपूर विविध ह्यांच्यावरती पुस्तकं त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, जसे की महात्मा फुलेंची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचे कित्येक पुस्तकं आहेत। आणि बरेचसे वेगवेगळे टॉपिक्स पण आहेत। बोलण्यासारखं तर खूप काही आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, त्यासाठी
मी थोडक्यात हा छोटासा एक व्हिडिओ बनवला होता. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच कळवा ना. आपल्याला जरी का वेगवेगळे पुस्तकं तुमच्याकडे जरी का असतील तर मला पण सुचवा की तुम्ही हे पुस्तक वाचा म्हणून कमेंटमध्ये, जेणेकरून मी पण आवर्जून ते पाहीनच. जर का मित्रांनो आपल्याला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीची सर्व्हिसेस पाहिजे असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता. मी माझी फोटोग्राफीची सुविधा पूर्ण भारतभर फिरून देत असतो. ॲज अ ट्रॅव्हल फोटोग्राफर म्हणा, कॉन्फरन्सेस म्हणा, सेमिनार म्हणा आणि इव्हेंट्स असतील वेगवेगळे, तर हे सगळ्यांची मी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत असतो.